तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही। उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं नाव आणि नंबर द्यायचा आहे का। त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही। त्याच्यानंतर ढकला। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे, कोणाला काही कळत नाही। जो येतोय कोणतरी येतो, नवा काहीतरी सांगतो, त्याच्याबरोबर कंत्राटदाराला कामं दिली जातात। आपलं ऑइल बाहेरून येतं, आपला गॅस बाहेरून येतो, आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात। मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं, ते टुणटुणं आहे चांगलं पण वापरात येऊ शकत नाही, आणि ते म्हणजे स्वदेशीचं। काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा। हा देश ज्याच्यावरती चालतो ते ऑइल पण तुमचं बाहेरून येतंय, तर काय करायचं। मग यासाठी म्हणून ही शहरं उभी करताना, जसं आज दुबई आहे, अबुधाबी आहे, अनेक देश आहेत की ज्यांनी बाहेरचे मेंदू आणले। आज संपूर्ण दुबई जी उभी आहे हे कोण करते, अरब करतायत, अमेरिकन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, अनेक लोक आहेत, जगभरातल्या लोकांचे मेंदू आणले आणि त्यांनी त्यांचं एक देश शहर उभं केलं। आमची शहरं कार्य उभी करतायत, आमच्या शहरांना उभं करण्यासाठी, आमच्याकडे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी, आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी म्हणून आम्ही का नाही बाहेरून मेंदू आणत आहोत। कसली लाज वाटते। अहो, बाहेर जाऊन नुसते पैसे आणण्यापेक्षा बाहेर जाऊन जर मेंदू आणले तर ह्या महाराष्ट्राला उपयोगाचे आहेत। नुसते पैसे काय करायचे पैशांचं, ते पैसे टक्केवारीत संपणार, त्याने काहीही हाताला मिळणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं, हे काही मला आवडणारी गोष्ट नाही, मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये। आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा। तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील त्या या आत्ता वेबसाईटवरती मांडा। या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची हे महाराष्ट्र